ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारे शोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध्वतत्वबोध सेतुकरं ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभाराच्याही चरणी वंदन करून आवाज येणार ओम नम शिवाय। सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 209 वरचा श्लोक चाललेला आहे। कालच्या भागामध्ये आपण मी स्वयंप्रकाश चैतन्यरूप देव म्हणजे स्वयंमेव आत्मा मी आहे ही बघितलं। देव वेगळा आणि आपण वेगळे असं जो मानतो तो देवांचा पशु आहे। आपण पशु जसं मनुष्याचं काम करतात आणि मनुष्य त्यांना खायला घालतो तसंच देव वेगळा आणि आपण वेगळा असं जे मानतात ते पशु समान आहेत। यज्ञादी कर्म करतात आणि ईश्वरही ईश्वराचा पशु म्हणून ते काम करतात, त्यांच्या ह्या अपेक्षा पूर्ण होतात। अशा प्रकारे काल आपण बघितलेलं आहे। जो मीच देव आहे असं मानणं म्हणजे सर्वात जास्त पुण्य प्रदान करणं, मोक्ष प्राप्त करणं असं सांगितलेलं आहे। मनाचा साक्षी आहे तो, आणि जो देव वेगळा आणि मी वेगळा मानतो तो मृत्यूच्या जबड्यात जातो। भेदबुद्धी ज्याची भेदबुद्धी आहे तो मृत्यूच्या जबड्यात जातो, पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो। कितीदा जन्मावे, कितीदा मरावे आणि कितीदा व्हावे फजित, असं सारखं त्याची फजिती सुरू असते। परंतु जो मी आत्मा आहे, मीच देव आहे, ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची। अशा प्रकारे ज्याची वृत्ती झाली तो मात्र मोक्ष प्राप्त केला। आता मनात जाणणारा तू आहेस। स्मृतीतही गुरु शिष्याच्या संवाद रूपाने सर्वांच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असे सांगितलेले आहे। कुठं सांगितलं देव एकच आहे? ओम नमः शिवाय। कुठं सांगितलं देव एकच आहे मीनाताई? स्मृती कशाला म्हणावं? भाष्य करून ठेवलेलं असते त्याला स्मृती असे म्हणा। स्मृतीतही गुरु शिष्याच्या संवाद रूपाने
सर्वाच्या मनाचा साक्षी देव एकच आहे असे सांगितलेले आहे. श्रुतीवर अभ्यास करून जे आपल्या बोलीभाषेमध्ये श्रुती संस्कृतमध्ये असतात आणि त्याच्यावर प्राकृत भाषेमध्ये जे भाष्य करून ठेवलेलं आहे त्याला स्मृती असं म्हणावं. स्मृतीतसुद्धा गुरु शिष्याच्या संवादामध्ये असंच सांगितलेलं आहे. काय सांगितलं तर मनाचा साक्षी देव एकच आहे. सर्वांच्या मनाचा साक्षी. साक्षी म्हणजे वेगळा आहे तो, मन वेगळं आहे आणि साक्षी आहे तो तिथंच आहे, समीप आहे. चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे तो तिथंच आहे. असा मनाचा साक्षी असणारा, उदासीन असणारा, समीप उदासीन आणि चैतन्य स्वरूप असणारा देव एकच आहे आणि तो मनाचा साक्षी आहे. म्हणजे मनाच्या जवळ आहे आणि मनाला जाणतो, ज्ञान स्वरूप आहे तो. मनाच्या जवळ राहून मनाला जाणतो, परंतु मनामध्ये लिप्त नाही तो, बाजूला आहे तो मनापेक्षा, उदासीन आहे तो. मन म्हणजेच ईश्वर नाही तर उदासीन आहे, मनापेक्षा वेगळा उदासीन असा. चैतन्य स्वरूप उदासीन आणि ज्ञान स्वरूप समीप असा असणारा देव मनाचा साक्षी आहे. ओम नमः शिवाय. वाचा श्लोक ताई, श्लोक वाचा. ओम नमः शिवाय. कोणी एक, श्लोकाचा अर्थ, कोणी एका उत्तम अधिकारी मोक्ष पुरुषाने, कोणी एका उत्तम अधिकारी, अधिकारी लक्षण आपण बघितलेले आहेत. कोणते कोणते लक्षण आहे आता अधिकारी लक्षण? ग्रंथ समाप्तीस चाललेला आहे. अधिकारी लक्षण कोणते? ओम नमः शिवाय. हँड रेस करा. नंदा काकी कोणते अधिकारी लक्षण? हां, आत्मविवेक कसा होईल निसता? म्यूट करा, म्यूट करा. आत्मा अनात्मा विवेक. आत्मा काय आणि अनात्मा काय? आत्मा वेगळा, अनात्मा वेगळा. आत्मा आणि अनात्मा विवेक, वैराग्य, शमदमादी षडसंपत्ती आणि मोक्षाची इच्छा असे 4 साधनं अधिकारी संपन्न मनुष्यच या पंचीकरणाचा अधिकारी होतो. म्हणून कोणी एक उत्तम अधिकारी, हे जे 4ही लक्षणं ज्यांना अंगीकार केलेला आहे, आत्मा काय अनात्मा काय असा तो विचार करतो. वैराग्य, वैराग्य कशाला म्हणावं तर ओम नमः शिवाय कशाला म्हणावं वैराग्य? इहलोकातलेही भोग नको, आत्ताचे आणि परलोकातले सुद्धा भोग नको. कोणत्याच भोगाची आसक्ती नाही, त्याला म्हणावं वैराग्य. शमदमादी षटसंपत्ती. कोणती आहे शमदमादी षटसंपत्ती? षटसंपत्ती 6 प्रकारची संपत्ती आपण बघून आलेलो आहे सुरुवातीलाच.
तर ही 6 प्रकारची संपत्ती कोणती? शम, दम, तितिक्षा, उपरती तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. ही 6 प्रकारची षटसंपत्ती आहे आणि मोक्षाची इच्छा, तीव्र इच्छा मोक्षाची. अशा जी साधना आणि संपन्न असणारा उत्तम अधिकारी मुमुक्ष पुरुषाने वेदवाक्यावरून श्रवण केले की वेदवाक्यावरून श्रवण केले, वेदवाक्याचा आश्रय घेऊन वेदवाक्यावरून श्रवण केले की काय श्रवण केले? तर देवाला जाणले असता सर्व पापाची निवृत्ती होते. देवाला जर जाणलं तर सर्व पापाची निवृत्ती होते. जाणणं म्हणजे ओळखणं. कसा आहे देव ही जर ओळखलं तर सर्व पापाची निवृत्ती होते. जो देवाला जाणत नाही तो त्याच ईश्वरी सत्तेच्या मांडीवर बसतो आणि तीच ईश्वरी सत्ता त्याला माहीत नाही. जसं अंध एखादा अंध आहे, जन्मलापासून आंधळा येतो आणि आईच्या मांडीवर बसून स्तनपान करतो आणि त्याला जर कोणी विचारलं तुझी आई कशी दिसते र, तर त्याला सांगता येत नाही. तो काय म्हणतो? मी अंध आहे, मला माहीत नाही माझी आई कशी दिसते ती. मग जो ह्या ईश्वराला देवाला जाणत नाही तो अंधच आहे बघा. त्या ईश्वरी सत्तेच्या मांडीवर बसून जीवन जगतो, सगळं भोगतो, सुखदुःख सगळं, पण तो देव कसा आहे तेच त्याला माहीत नाही. म्हणून अशा देवाला जो जाणतो त्याच्या सर्व पापाची निवृत्ती होते. हे आहे कोण? अशा देवाला मी कसा जाणू? कोण म्हणतंय असं? शिष्य म्हणतो, अशा देवाला मी कसा जाणू? एक पहिला प्रश्न केला. दुसरा, मला त्या देवाचा कोण अनुभव करवील? त्याला प्रश्न पडू लागलेले आहेत आता. देवाला जाणल्यानं त्याला माहीत झालं, देवाला जाणलं तर सर्वच पापाची निवृत्ती होते. आपण निर्मल होतो, कोणताच मलदोष राहत नाही. असं कळाल्यावर त्याला वाटू लागलं, अशा देवाला मी कसा जाणू? मला कोण सांगल? अशा देवाला मी कसा जाणू? मला त्या देवाचा कोण अनुभव करून देईल? देवाचा अनुभव करून द्यावा लागतो. देव प्रत्यक्ष दिसतो का हो? कोणी बघितला का देव कसा दिसतो, काय प्रत्यक्ष? ओम नमः शिवाय. देव कोणीही बघितलेला नाही, देव बोटानं दाखवता येत नाही, तर देवाचा अनुभव करून द्यावा लागतो. आणि ते कोण करून देतात? तर सद्गुरू. मला त्या देवाचा कोण अनुभव करवील असा त्याच्या मनात विचार आल्यामुळे त्याच्या मनात विचार घोळू लागला. देवाला जाणलं तर सगळ्याच पापाची निवृत्ती होते. मग असा देव जो आहे तो देवाला मी कसा जाणू? आता मी कुठं जाऊ त्या देवाला जाणण्यासाठी? पुन्हा कडं जाऊ? कोण मला त्या देवाचा अनुभव करून देईल असा त्याच्या मनात विचार आल्यामुळे एका ब्रह्मनिष्ठ सद्गुरूस शरण जाऊन त्याने त्यास प्रश्न केला. सद्गुरूकडं जायचे. ब्रह्मनिष्ठ, ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे, अशा सद्गुरूकडं जाऊन काय करावं लागतं? गुरुदेव मला ज्ञान सांगा असं म्हणायचं असतं का? तर नाही, शरण जावं लागतं. पूर्वीच्या काळी 12-12 वर्ष
सद्गुरूच्या मठामध्ये राहून सद्गुरूची सेवा करून, का सेवा करतोस विचारल्यानंतर, गुरुदेव मला ब्रह्मज्ञान द्या, मला ब्रह्मज्ञान पाहिजे, मला माझंच आत्म्याचं ज्ञान नाही, मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कोणत्या कारणासाठी आलो, इथलं माझं जे कार्य आहे ती संपल्यानंतर मी कुठं जाणार आहे हे मला काहीच माहीत नाही, आणि मी कोण आहे हेच मला माहीत नाही, तर हे तुम्ही सांगा. अशा प्रकारे पूर्वीच्या काळी होतं. आणि आत्तासुद्धा सद्गुरूला शरणच जावं लागतं, म्हणजे नम्र व्हावं लागतं. जो ब्रह्मज्ञान सांगतो तो आपल्या जवळचाच आहे, त्याला काय कळतं असं जर वाटलं तर मात्र ब्रह्मज्ञान कळत नाही. धर्मराजाला सुद्धा ब्रह्मज्ञान कळालेलं नाही. कृष्णानं जेव्हा गीता सांगितली तेव्हा धर्मराज जवळ होते. अर्जुनाला गीता सांगितलेली आहे, पण धर्मराजाला काय वाटू लागलं, कृष्ण कोण आहे, माझ्यापेक्षा लहान आहे, आणि कोण आहे, कृष्ण माझ्या मामाचा मुलगा आहे, असं वाटलं त्याला, म्हणून त्याला काहीच कळालेलं नाही. जेव्हा नम्र हो आणि आपण मनापासून ऐकून घेऊ, ऐकून घेण्याची मानसिकता पाहिजे. आणि ऐकून घेण्याची मानसिकता कधी होते तर जेव्हा श्रद्धा असेल तेव्हा, भक्ती असेल तेव्हा, नम्रता अंगामध्ये असेल तेव्हा. म्हणून सद्गुरूकडं जाऊन नम्र हो. नम्र झाल्याशिवाय काहीच हातात पडत नाही. साधं निस्सार ताक आपल्याला आणायचे, सार नाही त्याच्यामध्ये काहीच, असार ताक आहे ते आणायचे. एका महिलेनं शेजारी ताक केलेलं बघितलं आणि सुनाला म्हणू लागली, सुनबाई जा बरं त्यांच्याकडून ताक घेऊन ये. ती ताकाला गेली, दारातूनच सुनबाईनं हाक मारली, ओ काको ये काको, काय करायला द्या बरं ताक. स्पष्ट ती कामामध्ये होती, ती काहीच बोलली नाही. सुनबाई म्हणू लागली, काय करायला हो, लवकर द्या की ताक, मला काम आहे, मला लवकर घरला जायचं आहे. ती म्हणली, ताकच केलं नाही माझ्यात. साधं सार ताक आणायचं आहे तर नम्र व्हावं लागतं, भाषा नम्र असावी लागते, सगळेच गुण नम्रतेचे पाहिजेत तर ते ताकसुद्धा मिळतं. पुन्हा सुनबाई घरी आली, सासूबाईला सांगितलं, ताक केलंच नाही म्हणल्या त्या. सासूबाई म्हणली, ताक मी बघितलं आहे केलेलं आणि केलं नाही तू कशी म्हणतेस, हे बघ हिथं बघ, ही माझ्या हातातलं काम तू घे, मी बघते जाऊन. आणि ती नुसतीच गेली, हातात काहीच नेलं नाही. दारात गेली, दारातून हाक मारली, कलावती काय करतेस ग, अगं पोर दारात खेळायले, त्याला बघावं, रस्त्याने रोडनी वाहनं चाललेत, तुझं लक्षच नाही तुझ्या लेकराकडं, एवढी कामात कशी आहेस, काय चालले, काय करतेस, किती काम असते तुला. अशी गप्पा मारल्या, नम्र झाली. जाऊ का गं लेकराला नीट सांभाळ, गेट लावून घेऊ का गं, तर तो म्हणती, ताई ताक घेऊन जा की ताक केले. नम्र शब्द, नम्रता. साधं रस्त्यावरचं आपली वस्तू पडली तर वाकल्याशिवाय ती वस्तू आपल्याला घेताच येत नाही, वाकावं लागतं त्या वस्तू पुढे. त्यावेळेस ती कशीही वस्तू असो, ती वस्तू उचलून घ्यायची तर तिथं वाकावं लागतं. म्हणून ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडं जाऊन नम्र होऊन, मला त्या देवता कोण अनुभव करून देईल असा त्याच्या मनात विचार आल्यामुळे एका ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाऊन म्हणजे नम्र होऊन, त्याच्या चरणावर नम्र हो शरण जाऊन त्याने त्यास प्रश्न केला, को देव, म्हणजे कोण देव आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर गुरुने उत्तर दिलं, यो मनःसाक्षी, म्हणजे जो मनाचा साक्षी, मनास जाणणारा तोच देव आहे. अरे तुझ्या मनामध्ये, तुझ्या मनाचा जो साक्षी आहे तोच देव आहे. आपल्याच मनाचा साक्षी मधीच बसलेला आहे बघा,
एखादी चूक होऊ द्या आपल्याकडून, आपलंच मन आपल्याला खातं. दुसरं कोणीच काही म्हणलेलं नाही आपल्याला, तरीसुद्धा आपलंच मन आपल्याला त्रास देतं. चूक झाल्यानंतर मनाचा साक्षीमध्ये जो बसलेला आहे तोच देव आहे. तोच देव आहे. मनाचा साक्षी तुझ्यामध्ये जो आहे तोच देव आहे. मन म्हणजे देव नाही, मनाचा साक्षी देव आहे. पण मन सर्व इंद्रियाचा राजा आहे. मनाच्या इशारेवर सर्वच इंद्रिय चालतात. मन पांगळे, मन स्वतः काहीच करू शकत नाही, इंद्रियाला घेऊन बाहेर येतं. ते आपण बघितलेलं आहे. मन वाहनावर बसतं, कुठं जातं आणि कोणता विषय भोगतं की आपला विषय झालेला आहे. तर मन अपंग आहे, पांगळं मन आहे. ते इंद्रियाला घेऊन बाहेर येतं. कुठं जर जायचं असेल तर मन पाहिली म्हणतं चल तिथं जायचं आहे बघायला. काही मनात काही खायचं असलं तरी हाताली पाहिली तो आज्ञा करतं, इंद्रियाला आज्ञा करतं आणि घेऊन जातं. येव मन साक्षी म्हणजे तो मनाचा साक्षी, मनात जाणणारा तोच देव आहे. तुझ्या मनाला जो जाणतोय ना तोच देव आहे, तिथंच बसलेला आहे. साक्षी सांगितलं. साक्षीचं लक्षण समीप असावा, उदासीन असावा. उदासीन म्हणजे रागद्वेषरहित असावा, ज्ञानस्वरूप असावा. म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे त्याला. चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. तो साक्षी आहे मनाचा. मन म्हणजे देव नाही, तर मनाचा साक्षी जो आत्मदेव तो मध्ये आहे तो देव आहे. तोच देव आहे असे त्या गुरुने सांगितल्यावरून माझ्या मनाचा कोण बरे जाणणार असेल. पुन्हा प्रश्न पडला. प्रश्न कोणाला पडता तो ज्याला समजून घ्यायचं. ओम नमः. सगळ्यांनाच आवाज येईना का? ओम नमः शिवाय. बाकीचे लिहायला का आवाज? मीनाताई आवाज यायलाय का अडकायलाय? ओम नमः शिवाय. मध्ये शब्द तुटतात. ओम नमः शिवाय मध्ये शब्द तुटतात. तुटायलेत का? ओम नमः शिवाय. यायला का आता? यायला का आवाज? यायला का? हां. आता यायला का? ओम नमः शिवाय. मनाचा साक्षी जो आहे तो देव. मनाचा साक्षी तिथंच आहे तो देव. येव म्हणा साक्षी म्हणजे मनाचा साक्षी, मनास जाणणारा तो देव आहे असे गुरुने सांगितल्यावरून माझ्या मनाला कोण बरे जाणणार असेल. प्रश्न कधी पडतात तर जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे, आपलं लक्ष देऊन आपण ऐकतो. मनाची कानाची गाठ मारून जेव्हा ऐकतो तेव्हा प्रश्न पडतात. कुणालाही प्रश्न पडत नाहीत. काम करीत करीत ऐकायचं म्हणून जो ऐकतो त्याला प्रश्नही पडत नाहीत आणि कळत पण नाही काहीच. आणि कळालं जर नाही तर प्रश्नही पडत नाही. ऐकायचं म्हणून ऐकायचं. मनाचा साक्षी. पुन्हा प्रश्न पडलेला आहे त्याला, माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल. कोण असेल जाणणारा माझ्या मनाला? का इंद्रियादी देवता जाणत असतील का? इंद्रादी देवता जी ब्रह्मा विष्णू शिव इंद्र ही जी देवता आहेत, ह्या देवता माझ्या मनाला जाणणाऱ्या असतील का? कोण माझ्या मनाला जाणणारा असेल असा प्रश्न त्याला पडलेला आहे शिष्याला. ही दुसरा कोणी जाणणारा असेल. गुरुनी सांगितले. थांबा दुसरा आवाजही नाही. ओम नमः शिवाय. यायला का आवाज आता? ओम नमः शिवाय.
माझ्या मनाचा साक्षी, माझ्या मनाला कोण जाणणारा असेल, माझ्या मनाला कोण बरे जाणणारा असेल असा प्रश्न त्या शिष्याला पडला. का इंद्रादी देवता जाणत असतील का? माझ्या मनाला कोण जाणत असेल, देवता जाणत असतील का, की दुसरा कोणी जाणणारा असेल? यायला का आवाज? ओम नमः शिवाय. ओम नमस्ते. आता प्रश्न पडलेला आहे त्या शिष्याला. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, तुझ्या मनाला जाणणारा तिथंच आहे, मधीच आहे. मग तिथंच मनाला जाणणारा कोण असेल? इंद्रादी देव असेल का? असा पुन्हा दुसरा प्रश्न पडला. असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असूनही विचार करू लागला मनातली मनात. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे ना, ती काम जरी करायला तरी त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार असतो. हाताने करा कामं मुके शिवनाम, अंतकरणामध्ये तो जे ऐकेलं त्याचं मंथन सुरू असतं. देह प्रपंचाचा दास आहे, काम तर करावंच लागतंय, पण काम करत असताना सुद्धा मनामध्ये विचाराचं मंथन सुरू पाहिजे. आणि तसंच पुन्हा पुन्हा त्याला होऊ लागलेलं आहे. मी दुसरा कोणी जाणणारा असेल, इंद्रादी देव जाणणारा असेल का दुसरं कोण जाणणारा असेल माझ्या मनाला, असा विचार तो पुन्हा पुन्हा करीत असूनही त्याच्या मनाचा निश्चय असा काहीच होईना. विचार करू लागला पण त्याच्या मनाचा निश्चय होईना की कोण जाणत असेल, कोण असेल जाणणारा. निश्चय काहीच होईना. म्हणून दुसऱ्या एका बुद्धिमान मनुष्याकडे जाऊन त्याने त्यास विचारले. पुन्हा प्रश्न पडला. पुन्हा त्याने दुसरे एका बुद्धिमान म्हणजे ज्ञानी महात्म्याकडं जाऊन त्याने विचारलं, हे दयासागरा सत्पुरुषा. काय केलं जाऊन? हे दयासागरा सत्पुरुषा. का जाऊन एक मला सांगा काय ते असं विचारलं का? नाही. नम्रता, शब्दामध्ये नम्रता, वागण्यामध्ये नम्रता. सद्गुरूकडं संताकडं गेल्यानंतर नम्रच व्हावं लागतं. म्हणून हे दयासागरा सत्पुरुषा, माझ्या मनास कोण बरे जाणत असेल? विचारलेले एका बुद्धिवान संताला, महात्म्याला, दयासागरा सत्पुरुषा, माझ्या मनास कोण बरे जाणणारा असेल? मन माझे, पण ह्या माझ्या मनाला कोण जाणत असेल? असा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर त्या सत्पुरुषाने उत्तर दिले की तुझ्या मनाला तूच जाणतोस. पहिल्यांदा काय सांगितलं होतं? पहिल्याही सत्पुरुषाने, पहिल्याही महात्म्याने, गुरुने असंच सांगितलेलं होतं, तुझ्या मनाला तूच जाणतोस म्हणून. परंतु मी कसा जाणणारा असेल, कोण जाणत असेल? पुन्हा दुसऱ्याही महात्म्याने तसंच सांगितलं की तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील? तुझं मन आहे. आणि दुसरा तुझ्या मनामध्ये कसं येऊन जाणील तुझं मन? कळतं का हो मन? आपल्या मनात काय चाललंय ते दुसऱ्याला? आपल्या मनात काय चाललंय कुणाला कळतं? ज्याची हां, स्वतःलाच कळतं. म्हणून महात्म्यानं काय सांगितलं? तुझ्या मनाला तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील? तुझ्या मनाला दुसरा कसा कोण जाणील? हे त्याचे उत्तर ऐकून त्या विचारणाऱ्याला वाटले की उत्तर ऐकिलं त्यानं आणि त्याच्या मनामध्ये पुन्हा त्याला वाटलं की हा काही आपल्याला खरे उत्तर देत नाही. त्याला लक्षातच येईना गेलेलं आहे की माझ्या मनाला कोण जाणतोय. दोन मनं असतात बघा, एक चांगलं आणि एक वाईट कृत्य कर म्हणतं, रजगुणातलं मन. दोन मनं असतात. काम करत असताना ही करू का ती करू वाटतं. एखादं काम करत असताना आता 2000ची नोट पडली रस्त्यामध्ये आणि उचलून घ्यावं वाटायली, कुणीच नाही तिथं. उचलून घ्यावं वाटायली, वाकायला उचलून घ्यायला, पण दुसरं मन म्हणतं नको, ती तुझी नाही. एक मन म्हणतं घे, काय होईल, इथं कुणीच नाही. आणि पुन्हा कोणतं मन सत्वगुण जर असेल त्याच्यामध्ये उच्च,
तर ते दुसरं मन म्हणतं नाही नाही घेऊ नको ते नोट, तुझी नाही ती नोट, तुला काय करायचं आहे, कुणाची असू दे. वाटेवर धन पडले असता त्याचा कोणी धनी नसता, तेही अपेक्षेने घेता निरापेक्षता भंगली. कुठं सांगितलं हे? कुठली ववी ही? ओम नमः शिवाय. वाटेवर धन पडले असता त्याचा कोणी धनी नसता. कुणीच धनी नाही, धन पडलंय वाटेवर, 2000ची नोट पडली, तेही अपेक्षेने घेता निरापेक्षता भंगली. मग ही ऐकलेलं आहे आपण. काय म्हणतं मन? परमरहस्य वाचलाय, ऐकलं, ही ववी पण ऐकली आहे, तरीसुद्धा दुसरं मन म्हणतं घे, काय होत नाही. अशा 2 प्रकारचे मन असतात. तर ही मनाचा साक्षी जो मदी आहे तो तूच तुझंईस असं सांगितलेलं आहे. पण त्याला खरं वाटत नाही. तुझ्या मनाचा तूच जाणतोस, दुसरा कोण जाणील? हे त्याचे उत्तर ऐकून त्या विचारणाऱ्याला वाटले की हा काही आपल्याला खरे उत्तर देत नाही. यासाठी आपला प्रश्न आणखी तिसऱ्या कोणाला तरी विचारावा. ही दोघांचंही त्याला पटलेलं नाही. तिसऱ्या कोणाला तरी आपण विचारावं. या विचाराने तिसऱ्या एका सत्पुरुषाकडे जाऊन त्याने त्यासही विचारले की दयाळू सत्पुरुषा, माझ्या मनाचा साक्षी कोण बरे असेल? मला कळना की माझ्या मनाचा साक्षी कोण असेल. आपल्याला सुद्धा अनेक वेळा प्रश्न पडतात बघा. सुरुवातीचा काळ जो साधनेचा असतो, सुरुवातीचा काळ साधनेचा आपला आपण लक्षात घ्या. सुरुवातीला आपण साधनेमध्ये जातो तेव्हा मन थांबत नाही, स्थिर होत नाही, चंचल होतं, जांभळ्या येतात. आपल्याला वाटतं मला असं का होत असेल? तसंच त्याला वाटू लागलेले माझ्या मनाचा साक्षी कोण बरे असेल. तेव्हा त्यांनी सत्पुरुषाने पूर्वीच्या सत्पुरुषाप्रमाणेच जबाब दिला. जे सत्य ते सांगतील ना, जे आहे तेच. कितीही संताकडं वेगवेगळ्या गेलं तरी तेच सांगणार ते. सत्पुरुषाप्रमाणेच जबाब दिला. या रीतीने आणखी 2-4 सत्पुरुषांना विचारून पाहता त्या सर्वाकडून त्या पुरीसारखेच उत्तर, एकच उत्तर मिळाल्यामुळे पुन्हा अजून 2-4 जणाला जाऊन विचारलं. सगळ्यांनी काय सांगितलं? काय सांगितलेले सगळ्यांनीच ह्या सत्पुरुषांनी? ओम नमः शिवाय. प्रश्न काय विचारला होता आणि काय उत्तर दिलं? ओम नमः शिवाय. माझ्या मनाचा कोण बरं साक्षी आहे असा प्रश्न विचारला. काय उत्तर दिलं मग सत्पुरुषांनी? त्यांनी तुझ्या मनाचा तूच साक्षी आहेस असं उत्तर दिलं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. तुझ्या मनाचा तूच साक्षी आहेस असं सर्वांनीच सांगितलं. 3-4 जणाला विचारलं तरी त्या सर्वांच्या वचनावर विश्वास ठेवून पुन्हा विश्वास बसला. सुरुवातीला बसला नाही, पण पुन्हा विश्वास बसला आणि पुन्हा विश्वास ठेवला. विश्वास ठेवून पुन्हा काय केलं त्यानं? एकांतात बसून, एकटाच बसलेला आहे पुन्हा जाऊन, एकांतात बसून आपणच आपल्या मनाचा साक्षी आहो किंवा नाही याविषयी तो आपल्या मनात विचार करू लागला. एकांतात बसून आपलंच मन तपासू लागला. मनाचा साक्षी कोण आहे? विचार केल्यानंतर विचार करू लागला. असा विचार करता करता त्या समजून आले की संकल्प विकल्प करणे. मन काय करतं? संकल्प करतं आणि विकल्पही करतं. संकल्प करणं म्हणजे काय काय करायचे? संकल्प करतो, घर बांधायचे, संकल्प केला. विकल्प म्हणजे संकल्प केलाय, घर बांधायचे, होतं का नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला विकल्प म्हणावं. प्रत्येक गोष्ट करायची ही संकल्प झाला, पण होतं का नाही असं वाटणं म्हणजे विकल्प. मग संकल्प विकल्प करणे. पहिलं काय? संकल्प विकल्प करणे. दुसरं सुखदुःखे भोगणे. हे धर्म मनाचे आहेत. संकल्प विकल्प कोण करतं? मनच करतं. सुखदुःख कोणाला होतात?
मनालाच होतात. आपण काय म्हणतो, त्याने बोललं माझ्या मनाला खूप लागलं, माझ्या मनाला वाईट वाटलं, किंवा कुणाची वाईट कृती असेल तर त्याचा मला त्रास, माझ्या मनाला त्रास झाला. सुखदुःख मन भोगतं. अंतकरण जी आहे, 4 अंतकरण आहेत, ते 4 अंतकरणं सुखदुःख भोगतात, करते भोगते आहेत. त्यातलं मन हा राजा आहे. सगळे इंद्रिय त्या मनाच्या मागं पळतात. एकटं मनच परमार्थाला लावायचं बघा. पुन्हा दुसऱ्याला त्याच्या मागं ये म्हणायची गरज नाही. मन आलं की त्याच्या मागं इंद्रिय येतात. म्हणून मन कसं आहे, दोऱ्यासारखं आहे. इंद्रिय फुलासारखे आहेत हारातला दोरा गळ्यात घातला की फुलं आपोआप गळ्यात पडतात ईश्वराच्या. किंवा सैनापती आहे मन, इंद्रिय सैन्य. सैनापतीच्या आदेशानं सैनिक वागत असतात. तसंच मनाच्या आदेशानं सगळे इंद्रिय चालतात. म्हणून मनालाच इकडं लावायचे. मन इकडं लागलं की पुन्हा इंद्रियाला इकडं आणायची गरज नाही. पण आपलं तसं होत नाही. आपण साधना कशी करतो, तर मन आपलं दुसरीकडं असतं आणि इंद्रिय दुसरीकडं. कसे? आता आपल्याला काहीतरी आपल्या मनामध्ये आलं की आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे. आपलं वागणं सांगायला इथलं नाही बरं का, पंचीकरणातलं आपलं. द्वैतवादीचं, अद्वैतवादीचं नाही. द्वैतवादी जे आहेत ते, जे दोन आहे, देव वेगळा आणि मी वेगळा मानतात त्यांचं. मग देवाची साधना करायची आपल्याला. मग मन कुठं असतं, काहीतरी अपेक्षा आहे आपली. कोणती तरी एखादी चांगली अपेक्षा आहे. घर बांधायचं, शेत घ्यायचं, किंवा लग्न, मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न, कोणतं का होईना एक अपेक्षा आहे. मुलीचं लग्न करायचं आहे, मग मुलीचं लग्न करायचं आहे, जावई चांगला बघायचं आहे, ती अपेक्षा असते आपली. मग त्या अपेक्षेसाठी पारायण करायचे, लाखोळ्या करायच्या, काही साधना करायची. तर मन कुठं आहे आणि इंद्रिय कुठं आहेत? मग इंद्रिय पारायण करू लागलेले, एका जागेवर बसले, एक असनी पारायण केले, 100 केले, 108 केले, कशा करता तरी केले. मग इथं मन कुठे आहे आणि इंद्रिय कुठे आहे? तो पारायणात मन आहे का इंद्रिय आहेत? ओम नमः शिवाय. इंद्रिय पारायण हां, इंद्रिय पारायणामध्ये आहेत आणि मन कुठं आहे? अपेक्षेमध्ये. जे आपल्याला पाहिजे तिथं मन गुंतलेलं आहे. मग जिथं मन असतं तिथंच आपण असतो खऱ्या अर्थानं. मग मन देवामध्ये आहे का? देवाची साधना सुरू केली आपण, पण मन कुठे? मन तिथं नाही, मन दुसरीकडे आहे. मन आपली जी अपेक्षा आहे तिथं गुंतलेलं आहे. ती मुलीचं लग्न करायचं आणि ती जावाई तिकडं मन गेलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही सुरू आहे. मग मन जिथं असेल तिथं ध्येय ठेवावा. आणि मन गेलं की इंद्रिय जातात, म्हणून मनच ईश्वराला अर्पण करा म्हणून सांगितलं. इंद्रियानं प्रपंच करा. तन मन धन 3 दिलेले आहे आपल्याला. तन आणि धन प्रपंचाला लावा, फक्त मन इकडं लावा. 1 रुपया खर्च करू नका तुम्ही, काहीच धन नका आणि शरीरानं सुद्धा काहीच करू नका. फक्त विचार करा मनानं. अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेत असताना मी कोण आहे एवढाच विचार करा. तन आणि धन त्या प्रपंचाला सगळं सर्वस्व अर्पण करा. फक्त मन मात्र इकडं लागायला पाहिजे. जेव्हा मन इकडं लागलं आपलं, तेव्हा आपण विचार करतो. हात काम करायलेले असतात, शरीर काम करायलेलं आहे, पण मन मात्र हित घोळायलेले, हा विचार करायलेले. मग असं संकल्प विकल्प करणे, सुख दुःखे भोगणे हे धर्म मनाचे आहेत. त्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन. मन कुठं जातं? बाहेर जातं, आत येतं. मन चंचल आहे. मन वढाया बहिणाबाईंनी सांगितलं. उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल्या फिर येतं पिकावर. बहिणाबाई चौधरींनी कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मन वडाळे म्हणल्या. वडाळे कसं वडाळे? तर एक क्षणसुद्धा राहत नाही मन. उभ्या पिकामध्ये जसं जनावर जातं ढोर,
तसं मन जिथं नको म्हणील तिथं हिंडतं जातं, ती थांबतच नाही. पण येणं जाणं हा त्याचा धर्म आहे. त्याप्रमाणे बाहेरच्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन, जाणं येणं, फिरत राहणं हाही धर्म मनाचाच आहे. किती धर्म सांगितले मनाचे? ओम नमः शिवाय. किती धर्म सांगितले? नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. मनाचे धर्म संकल्प विकल्प करणे, सुख दुःख भोगणे आणि म्हणजे गमनागमन करणे. म्हणजे आता आपण एक विचार करतो परत दुसरा विचार येतो सारखा मनात. आपण जर पूजा करत असलो हाताने पूजा करतो आणि मन दुसरीकडे चाललेलं असतं. बरोबर. ओम नमः शिवाय. संकल्प विकल्प करणे, सुख दुःख भोगणे हे धर्म मनाचे आहेत. त्याचप्रमाणे बाहेरच्या पदार्थाच्या ठिकाणी गमनागमन करणे म्हणजे येणे जाणे हाही धर्म मनाचाच आहे. व अशा मनाच्या धर्मास जाणणारा आपण त्या मनाचा साक्षी आहो. आपण मधीच आहो आणि त्या मनाचा साक्षी आहो, म्हणून त्या मनाला आपण आकळायचे. मन कर म्हणील ती करतं. जसं मन ऐकतं बरं का. आता आपल्याला पोथीला बसावं वाटना मनाला. सुरुवातीला काही कळना, नको वाटतं बसायचं. आपण त्याला ओढून आणलं, बसवलं तर पुन्हा ती त्या टायमाला मन म्हणतं चल लवकर आटप पोथी सुरू होईल. जिथं नेईल तिथं जातं मन. त्याला जसं वळण लावील तसं लागतं. म्हणून मनाचा साक्षी आहे. कारण त्याच्या ध्यानात असे आले की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यास काही सांगत असता ते ऐकणाऱ्याचे मन जर दुसऱ्याच कोणत्या तरी ठिकाणी लागलेले असेल तर तो सांगणारा काय सांगत असतो ते तो ऐकणारा ऐकू शकत नाही. मन दुसरीकडंच असेल तर ऐकू शकत नाही. तुम्हाला मी प्रश्न विचारला, तुम्ही काय म्हणता? ताई अहो थोडं दुसरीकडंच लक्ष होतं. लक्ष म्हणजे मन. मी काय ऐकिलं नाही. मग मन कानावर शब्द धडकतात, परंतु मन नसेल तर ते ऐकू येत नाही, म्हणजे ऐकलं जात नाही. म्हणून जर मनुष्य समोर बोललेला आहे, सांगू लागलेले आहेत, मनुष्य दुसऱ्या मनुष्याला बोलला, सांगितलं काहीतरी, तर ऐकणाऱ्याचं मन जर थाऱ्यावर नसेल तर तो ऐकतच नाही आणि तो पुन्हा विचारतो काय सांगितलंस म्हणून. सांगणारा काय सांगत असतो ते ऐकणारा ऐकू शकत नाही. ऐकणाऱ्याचे मन स्थिर नाही. असे सांगणाऱ्याच्या लक्षात आल्याबरोबर तो सांगणारा म्हणतो. त्यानं काहीतरी सांगितलं मित्राला जवळच्या आणि त्याला लक्षात आलं की ह्याचं लक्ष नव्हतं मी सांगत असताना. तेव्हा तो काय म्हणतो, अरे बाबा मी तुला इतका वेळ सांगितले तू ऐकलंस का नाही? ऐकलंस का नाही ऐकलं? ऐकलंस का? तेव्हा तो ऐकणारा उत्तर देतो, नाही बुवा तू एवढा वेळ काय सांगितलंस? का त्याला ऐकू आलं नाही हो? ओम नमः शिवाय. आवाज आला का त्याला नाही? ओम नमः शिवाय ताई. त्याचं मन दुसरीकडे होतं. मन दुसरीकडे होतं म्हणून त्याला ऐकू आलेलं नाही. तू एवढा वेळ काय सांगितलंस? त्यातलं काहीच मी ऐकलं नाही. कारण आतापर्यंत माझं मन अन्य ठिकाणी असल्यामुळे मला तू सांगितलेस ते ऐकूच आले नाही. माझं मन दुसरीकडं होतं आणि तू काय सांगितलंस ते मला ऐकू आलेलं नाही. आता माझं मन ठिकाणी आहे तर फिरून सांग. आता मन ठिकाणीवर आलं माझं. आधी कुठं गेलं होतं? गमनागमन करायला होतं, कुठं तरी बाहेर गेलेलं होतं. फिरून मला तेच सांग म्हणजे मी ऐकेन. पुन्हा तेच सांग म्हणजे मी ऐकेन. या गोष्टीवरून यास उघड दिसून आले की मन पहिल्याने बाहेर गेले होते. आपल्याला कळतं का नाही? आपणच म्हणतो ना
माझं लक्ष नव्हतं, माझं मन दुसरीकडे गेलेलं होतं, मला कोणीतरी हाक मारली होती, हाक मारली की मन तिकडं गेलं होतं. किती चंचल आहे मन, इतकं चंचल आहे बघा तुम्ही. ग्रंथ सुरू असताना, शिवकथा सुरू असताना अनुभव म्हणून सांगते, शिवकथा सुरू आहे, सगळे समोर एकाग्र झालेले आहेत. एकच माणूस थोडंसं काही वाजलं आलं, एकच सगळा सभा मंडप इकडं बघायचं सोडून पाठीमागं बघतो. इतकं मन चंचल आहे त्याचं, थोडंसुद्धा काही त्याला जमत नाही. थोडं जरी काही असलं तरी मन तिकडं पळतं जातं. त्या गोष्टीवरून त्यास उघड दिसून आले की मन पहिल्याने बाहेर गेले होते व मागून ते स्थिर झाले. गमनागमन करत होतं. जेव्हा पहिल्यांदा त्या मित्रानं सांगितलं त्यावेळेस मन त्याचं बाहेर गेलं होतं आणि आता मात्र ते स्थिर झालेलं आहे. असं आपण त्यानं तपासून बघितल्यानंतर त्याला लक्षात आलं, कळालं, माझं मन कुठे आपला विचार केल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही आपलं. मी ध्येय म्हणूनच आपण वागतो. आपण जाणले तोच मनाचा साक्षी आहे. पहिल्यांदा बाहेर गेलं होतं ते कुणी जाणलं आणि आता माघारी आलं ते कुणी जाणलं. मन तर फिरू लागलेलं आहे, मग जाणलं कुणी? माझं मन इथं लक्ष नव्हतं, मन बाहेर गेलं होतं. मग ज्याने जाणलं मन माझं इथं नाही, लक्ष नाही माझं इथं, तो मागून ते स्थिर झालं हे पण जाणलं. तोच मनाचा साक्षी आहे. कोण आहे मनाचा साक्षी? गेले का लक्षात? ओम नमः शिवाय. हो ताई, आपण स्वतःच. आपण स्वतःच. कुणाचा? मनाचा साक्षी, स्वतःच्या मनाचा. हां, मन कुठं आहे ना आपण कुठं आहेत? समीप तिथंच आहे. मन पण तिथंच आहे आणि आपण पण तिथंच आहेत. समीप मन, साक्षीचं लक्षण समीप, उदासी आणि चैतन्य स्वरूप हे लक्षण मनामध्ये बसतं आहे. म्हणून मनाची चंचलता व स्थिरता, त्याचप्रमाणे जागृती, स्वप्नात संकल्प विकल्पपूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात, जागृतीत स्वप्नामध्ये संकल्प विकल्प, जागृतीमध्ये स्वप्नामध्ये हे सुद्धा असतात. जागृतीमध्ये संकल्प विकल्प करतो आणि स्वप्नामध्ये सुद्धा करतो बघा संकल्प विकल्प. स्वप्नामध्ये सुद्धा आपण कुठं जातो, घर बांधतो मोठं, किंवा कुठं तीर्थयात्रेला फिरायला जातो, संकल्प करतो, विकल्प करतो, काम करतो. स्वप्नामध्ये सुद्धा तिथं सूक्ष्म भोग असतो, पण तिथंसुद्धा ते संकल्प विकल्प होतात. त्याचप्रमाणे जागृती व स्वप्नात संकल्प विकल्पपूर्वक जे विषय मनात स्फुरण पावतात, मनामध्ये विषय येतात, स्फुरण पावतात, ते अभाव आलं इथं. त्याप्रमाणे सुसुप्त अवस्थेच्या मनाचा अभाव नाही तिथं, भाव आहे तिथं. ओम नमः शिवाय. अभाव आहे का? अभाव नाही, भाव आहे तिथं. स्फुरण पावतात ते भाव. त्याचप्रमाणे सुसुप्त अवस्थेत मनाच्या सर्व वृत्तीचे होणारे अभाव. भाव आणि अभाव. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे नसणे. मग जे विषय स्फुरण पाहू लागलेले आहेत जागृतीत आणि स्वप्नामध्ये, भाव, त्याचप्रमाणे सुसुप्ती अवस्थेत मनाच्या सर्व वृत्तीचे होणारे अभाव. सुसुप्ती अवस्थेमध्ये मन नसतं, इंद्रिय नसतात, म्हणून तिथं अभाव सांगितलं. आणि जागृती आणि स्वप्नामध्ये ते असतात, स्फुरण पावतात, पण सुसुप्ती अवस्थेमध्ये ते नसतात. वृत्तीचे होणारे अभाव या सर्वात जाणणारा प्रकाशक आपण आहोत. स्वप्नाला जाणतो का नाही आपण? जागृतीला जाणतो. आता मी जागा आहे ही आपण जाणतो, मी जागा आहे की असं म्हणतो, ह्यालाही जाणतो. स्वप्न पडलं, त्या स्वप्नाला सुद्धा स्वप्न पडलेलं आपण सांगतो, काय पडलं ते, म्हणजे स्वप्नाला सुद्धा जाणतो आपण. काय स्वप्न पडलं?
माझ्या स्वप्नामध्ये अमुक वस्तू आली, मी इथं गेलो होतो, ही आपण जाणतो. म्हणून स्वप्नाला सुद्धा, जागृतीला सुद्धा जाणणारा कोण आहे? मी, आत्मा. स्वप्नाला सुद्धा जाणणारा कोण आहे? मी, आत्मा. आणि सुसुप्तीमध्ये सगळे इंद्रिय लीन झालेले आहेत, अभाव आहे इंद्रियाचा. परंतु तिथंसुद्धा जाग झाल्यावर आपण जाणतो का नाही? मी सुखानं निजलो होतो. ही जाग झाल्यावर आपल्याला आपण जाणतो. त्यावेळेस जाणत नाही, पण मी सुखानं निजलो होतो असं जाणतो. ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिलेला हो? सुसुप्ती अवस्थेत आत्मा तिथं आहे का नाही ही बघण्यासाठी आपण एक दृष्टांत दिला होता. कुणाच्या लक्षात येतो दृष्टांत? ओम नमः शिवाय. कोणता दृष्टांत दिलेला होता? अंधाराचा. ओम नमः शिवाय. कसा लक्षात आहे का दृष्टांत? ओम नमः शिवाय. रात्रीच्या वेळी गस्त घालणारा माणूस होता एक, आणि ती गस्त घालणारा माणूस 2 वाजता तिथं होता. दुसऱ्यानं विचारलं रात्रीच्या 2च्या वेळेस, इथून कुणी गेलं का? तर तो म्हणला, नाही, इथून कुणीच गेलेलं नाही 2 वाजता. ही त्या माणसाला कसं कळालं? जो गस्त घालणारा माणूस तिथं होता म्हणून त्याला कळालं. तो जर घरी असता तर त्याला कळालं असतं का तिथून कुणी माणूस गेलं का नाही गेलं ते? घरी जर असता तो तर त्याला कळालं असतं का? ओम नमः शिवाय. हां, मग त्याला कळालं कसं काय? कळालं इथून कुणी गेलं नाही म्हणून? हां, मग तो तिथं होता म्हणून त्याला कळालं. मग सुसुप्ती अवस्थेमध्ये मी सुखानं निजलो होतो, तिथं आत्मा होता म्हणून कळालं. नसता तर कळालं असतं का? नाही. म्हणूनच सुसुप्तीला सुद्धा मी जाणतो, जागृतीला जाणतो, स्वप्नाला जाणतो आणि सुसुप्तीला सुद्धा जाणतो. सर्व वृत्ती होणार अभाव असतो तिथं. वृत्ती सगळ्या अज्ञानात लीन झालेल्या असतात सुसुप्ती अवस्थेमध्ये. पण तरीसुद्धा मी जाणतो, तिथं मी असतो, आत्मा तिथं आहे. अर्थात मनाने साक्षी आपणच आहो असे अनुभव घेऊन जाणता येते. आता त्याला कळालेलं आहे की मनालाच ही सगळं जाणता येतं. अनुभव घेऊन जाणावा लागतं. मनाचा साक्षी कोण आहे, किंवा ही जागृती, स्वप्न, सुसुप्ती जाणणारा कोण आहे, ही त्याला असणारा आहो असं आपणच आहो असा अनुभव घेऊन जाणता येतं. असे त्याने आपल्याशीच विचार करून जाणले व अर्थाने तोच निश्चय करून तो मुमुक्षु गुरुजवळ जाऊन त्यास म्हणाला, मनो मे दृश्यते मया. म्हणजे माझे मन मलाच दिसते. त्याला लक्षात आलं. त्यानं काय केलं? विचार केला म्हणून लक्षात आलं त्याच्या. आपल्या मनाचाच विचार केला. आपणही आपल्या मनाला विचार करायला पाहिजे. मन कुठं चाललं आहे, काय करायलं आहे? मनाच्या मागं आपण पळायचं नाही, तर आपल्या मागं मनाला पळवायचं. ही शक्ती आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे वाणीतून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.